हॅलो गाईज, आज तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला आज आमचं म्हणजे लव्ह स्टोरी ब्लॉग बघायचं होतं, म्हणून आम्ही विचार केला की आम्ही बनवूयात. मी आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि आम्ही दोघं सुद्धा मस्त आहेत. तर म्हणजे लव्ह स्टोरीचा ब्लॉग म्हणजे खूपच म्हणजे असे पार्ट बीट असतात, पण आमचं असं काहीच नाही. शॉर्टमध्येच मी सांगू शकते, कारण आमचं एवढं म्हणजे काय बोलतात ते लव्ह यू काय आहेच नाही आहे. सगळं अरेंज मॅरेज सारखाच आहे. कधीच एकमेकांना आम्ही बघितलंही नव्हतं. आम्ही फक्त म्हणजे इन्स्टावरती यांची म्हणजे यांना फॉलो पण कधी केलं नव्हतं. फक्त यांची एकदा लाईव्ह बघितली होती. ते बोलतात ना, लपून चोरून भेटायचं ना, मग इकडून तिकडून फोन लावायचं, असं अजिबात काहीच नव्हतं. हा, असं काहीच नव्हतं. हे मला भेटले होते, यांच्या फ्रेंड सोबत हे आले होते वरच्यावर असे म्हणजे भेटायला. आणि भेटायला नव्हतो गेलो मी, म्हणजे त्यांचा फेस्टिवल होता, आम्ही तिथे आले. कॉलेजमध्येच असायचो. मी आली होती आणि यांनी पण हे पण कॉलेजमध्येच होते आमचं, पण आम्ही दोघे एकमेकांना ओळखत नव्हतो. हा, म्हणजे आम्ही ना भरपूर वर्ष कॉलेजला होतो, पण आम्ही बघितलंच नव्हतं एकमेकांना. आम्ही लास्ट इयरला आम्ही दोघं जण एकमेकांना बघितलेलं, आणि तेव्हा पण काय प्रेम बिम नव्हतं, फक्त नॉर्मल एक असं हाय हॅलो ग्रुपमध्ये आम्ही असायचो. हा, ग्रुपमध्येच असायचो आम्ही दोघं. आणि मग नंतर मी यांना विचारलं तुम्ही कॉलेज कुठले हे ते, तर त्यांनी तेच सांगितलं की मी इकडचाच आहे, BNN कॉलेजचाच आहे. तर ह्यांनी पण मला विचारला. मी नंतर यांना विचारलं सगळ्या काय गोष्टी, की तुम्ही कुठे राहतात, काय करतात, असा तसा. तर त्याच्यावरून थोडाफार म्हणजे फ्रेंडशिप झाली. म्हणजे असं आम्ही नॉर्मलच बोलायचो. तर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी हे मला बोलले की ये कॉलेजला आपण एकत्र ग्रुपमध्ये बसू. मग यांच्या ग्रुपशी मग दुसऱ्या दिवशी गेली तर फ्रेंडशिप झाली नॉर्मल. मग यांच्या ग्रुपमध्येच आम्ही फिरायचो एकत्र. हा, झाले आम्ही नुसतं फिरायचो आम्ही नुसता म्हणजे ग्रुप सोबतच, आम्ही दोघं नाही, ग्रुपच सोबत. पण आमच्या मनात असं आमच्या एका दोघांमध्ये प्रेम बिम काहीच नव्हतं. आमच्या ग्रुपने आम्हाला पुढाकार केलेला आहे की तुम्ही दोघं खूप छान दिसतात, असा तसा एकत्र. याला यांचे मित्र म्हणजे सांगायचे काही पोरगी चांगली बघ, असा. माझ्या मैत्रिणी बोलायचे तू या दिवशी खूप बोलते. हे म्हणजे आमच्या ग्रुपने आमचा डोका असा केलेला ना. आम्ही फ्रेंड्समध्येच आमचं काय माहिती अचानक सगळं काय ते रोज राहून ती बॉन्डिंग झाली, सवय झाली म्हणजे एकमेकांची आम्हाला. आणि मग नंतर म्हणजे माझा लग्नाचा विषय निघत होता, म्हणजे घरी विषय निघत होता की बरं आता हिचं झालं आहे, आता हिचं शिक्षण तर आपण करून टाकू हिचं, असा विषय चालला होता. ते हे महारथी साहेबा टॅटू काढ यांच्या मनात होतं. म्हणजे यांच्या मित्रांमध्ये काय बोलणं व्हायचं मला माहित नाही. असंच काहीतरी होतं. असं काय नाही, असं काहीच नाही. आमचं काय खरंच नव्हतं. म्हणजे फक्त यांनी बड्डे माझा खूप छान केलं. तर तेव्हा पण मला काही समजलं नव्हतं की यांचं काय चाललंय. मी विचार केला बाबा असेल फ्रेंड खूप मानतात, तर बाबा यांनी माझा बड्डे करायला घेतला. असं तुम्ही बघितले पण असेल ते फोटो सगळे यांनी केले होते. मी विचार करते एवढा सगळा काय करतात रोज. म्हणजे हा माणूस यांचेच मित्र मला सांगायचे तू म्हणजे पहिला कधी येत पण नव्हता कॉलेजला, यायचा तर आरामशीने. हा सकाळी बाई 8 वाजता उठवून यायचा. म्हणजे मी विचार करायचे का माझा रोजचा टायमिंग तोच होता, 8 ते 11, 11:30, 12पर्यंत. पण हे 8 वाजता लागलं तेव्हा पोरं पण शॉक झाली. मग चिडवायला लागली, मग बोलायला लागली सगळीजण की बरं तुमचं काय असं तसं. माझ्या मनात होतं, पण मी हिला सांगितलं नव्हतं. हा, यांनी मला कधी सांगितलंच नव्हतं. आणि एकदम फ्रेंड्स होतो, एकदम म्हणजे खूपच आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. सगळ्यांना आवडायचो. पण आम्ही कॉलेजमध्ये वॉचमॅनपासून ते प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांना आम्ही दोघं आवडायचो. कधी आम्हाला असे ओरडले नाही. सगळ्यांना म्हणजे एकत्र बघायला आवडायचो. कधी मी नाही आली तर मी यांना बोलायचे धनश्री कुठे, हे नाही आली तर मला विचारायचे. म्हणजे असं कॉलेजमध्ये चालू होता. बट नंतर यांना मी सांगितलं का मला मुलगा बघायला येतो, असं तसं हे ते सगळं काय. मग नंतर यांनी बोलणं झालं होतं. नंतर मग हे जरा जास्त सिरियस झाले. यांनी मला असं गोष्टी पण सिरियस होते. नंतर सिरियस झाली. आता सिरियस पण सिरियस होते. नंतर म्हणजे घाबरत होती पप्पांना सांगायला. फक्त घाबरत होती मी. हे मला बोलले की बरं
असा असा विषय असं असा 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 विषय तू विषय म्हणजे आहे. मला पप्पांना विचार सांगतो आवडते तुझ्या असं म्हणजे काय. मला असं प्रेम बिमने मला लग्नापर्यंत असं करायचं याचा असा विचार होता. मी विचार करत बसली पहिला. मी बोलली हा बोलली मला कसं काय पण नंतर बोलली ठीक आहे. नंतर मी पप्पांना सांगायला पहिलं घाबरवते कारण मला मुलगा बघायला येणार होता त्यांच्याशी पूर्ण मीटिंग आमची झाली होती का फक्त तो येणार होता मला घरी बघायला असा विषय. तो आला नव्हता तो येणार होता तरी डेट दिली होती एक असा. तर तिथं मग टेन्शन आलं आता बोलू कशी पप्पांना बोलू कशी हे मी यांना बोलू तुम्हीच बोला काय असेल ते त्यांच्याशी. दुसऱ्या दिवशीच तर मी त्या पप्पांची मीटिंग घेतली होती. हे बोलतात मी तुझ्या पप्पांशी भेटतो असं तसं. यांनी फुल डेअरिंग केली होती बोलायची. मी घरात सांगितलं असा विषय का असं असं एक आहे त्याला खूप आवडते असं काय म्हणजे तुम्ही थोडं भेटून बघा. तरी पप्पांचा चेहरा असं झाला होता नंतर घेतला मला समजून बाबा ठीक आहे कोण आहे काय आहे कसं काय. मी बोलली बघा तुम्ही एकदा बोलून यांच्याशी बोलले होते. तुमच्याशी काय बोलले पप्पा तिथे? काय पप्पा बोलत होते की म्हणजे काय करतो पुढे कसं आहे म्हणजे घर फॅमिली कशी आहे कुठे कुठे राहतात असं. हां म्हणजे हे वडू नवघरला राहतात. मी भिवंडीमध्ये राहून सुद्धा मला वडू नवघर माहीत नव्हतं कुठे येतो. मी मला खरंच माहीत नव्हता की वडू नवघर कुठे असतं काय असतं म्हणजे कुठे हे मला गावा साईडचे राहणारे अजिबात वाटले नव्हते. एवढे कॉलेजमध्ये एवढे भारी यायचे ना आणि गावासारखंच येणार ना काय ठीक आहे बट मला नव्हता वाटलेला. आणि मग हे वाटतं पप्पांशी बोलले की बरं पप्पा जात नव्हते भेटायला. पप्पा बोलतात काय तुमची कॉलेज शिकायला प्रत्येक आई वडिलाचे जे शब्द असतात तेच ह्यांचे पप्पा पण बोलले पण होते. माझ्या पप्पांनी मला अशी बिरडले नाही काहीच नाही काय फक्त थोडाफार मूड ऑफ झालता कारण समोरची पार्टी येणार होती बघायला. पप्पा बोलतात का काय तुमची नाटकं आहेत असं तसं बोलले. थोडाफार मला एकदा भेटून या. यांना बघितलं पण नव्हतं त्यांनी म्हणून त्यांना असं वाटलं का कोणतरी असेल असं काय तुझी चॉईस असेल चॉईस अशीच असं हे सगळा विषय आला. मग नंतर पप्पा मम्मी जेव्हा यांना बघितलं तेव्हा पप्पा शांतच झाले. त्यानंतर मग यांच्याशी विचारपूस केली कुठे राहतात कुठे नाही काय करतात काय करत म्हणजे कसं काय तुमच्या फॅमिलीचं कसं काय तुमची फॅमिली मंजूर असेल का असं तसं हे बोलतं सगळं माझ्यावर आहे. यांचा काय विषय झाला मला माहीत नाही. मी फुल टेन्शनमध्ये होती घरात. आणि मग नंतर पप्पा आले. पप्पा बसले शांत. आधी पाणी दे येते ते चालू होतं. माझ्या घरचं तर असं काही प्रॉब्लेमच नव्हता. यांच्या घरचं एवढा काय नव्हता. आधी माझ्या घरचं सांगते म्हणजे तर पप्पा येऊन बसले. मी पप्पांशी बोलले की बरं कसं काय. पप्पा बोलतो ठीक आहे तसे बोलले तसे मी एकदम शांत बाबा ठीक आहे. म्हणजे आमचं एवढं प्रेम नव्हतं तेवढं आमची बॉन्डिंग नव्हती. पण हे सिरियस होते मला नंतर कळालं. परत मग आता माझ्या टायमावरती लग्न ठरायला लागलं. यांनी काय केलं मग परत नको ना असं कोणाचं काय म्हणून मी पण मग थोडी सिरियस आहे बाबा मुलगा चांगला आहे फॅमिली चांगली आहे सगळं काही चांगलं आहे प्लस मुलगाच चांगला आहे तर आपण मग विचार केल्यावर काय हरकत आहे असं मी विचार केला होता. तर माझे पप्पा बोलले ठीक आहे बघूया आपण कसं काय कशी काय बघूया त्यांच्या फॅमिलीशी बोलूया असं पप्पा बोलत होते. मी बोलली मीच त्यांच्या फॅमिलीशी कधी भेटली नाही आहे तर पप्पा बोलतात तर ते बोलतात त्यांना पहिला बोलू दे घरी मग आपण बोलू असे. तरी म्हणजे सिरियस पप्पा नव्हतेच या गोष्टीला. पप्पाला लव्ह मॅरेज हे आमच्या अख्ख्या फॅमिलीने कधी केलेलं नाही. हा माझा फर्स्ट म्हणजे लव्ह मॅरेज आहे जो माझी फॅमिली मंजूर आहे तो पण माझ्यामुळे. म्हणजे मला घरात असं टॉर्चर बिचर तर काही झालेलं नाही आहे. यांच्याशी जेव्हा बोलले ना तेव्हा थोडे किचकिच करायचे पप्पा पण त्यांच्याशी बोलून झाल्यावर ते सायलेंट झालते का बघू दे त्यांना काय बोलतात ते बघू दे असं काय विचार. म्हणजे यांनी यांच्या घरी सांगितलं तेव्हा काय झालं विषय तेव्हा तर काहीच विषय झाला नव्हता. पप्पांनी मला सांगितलं तर तुला आवडते ना मग चांगली गोष्ट आहे. फक्त त्यांच्या पप्पांशी माझी भेट करून दे मी बोलतो त्यांच्याशी असं काय. हा आई यांचे पप्पा तर खूपच भारी आहेत कशाला आपण हे करायचं पण जामच भारी आहेत खूपच. म्हणजे ते एकदम म्हणजे जशी लहान पोरांशी कसं बोलायचं मोठ्या पोरांशी कसं बोलायचं म्हाताऱ्या माणसांशी कसं बोलायचं म्हणजे यंग याच्यात ते बरोबर कव्हर अप करतात. त्यांनी आतापर्यंत तर सगळा सॉर्ट आउट त्यांनीच केला आहे. ते खूप चांगले आहेत. आणि मम्मी थोडी म्हणजे यांची होती की बरं कशाला लव्ह मॅरेज म्हणजे माझ्या पप्पांचा जो विषय होता माझ्या पप्पांचा ते माझ्या मम्मीचं असं यांच्या मम्मीचं होतं. पप्पांचं यांचं अजिबात काही नव्हतं.
म्हणजे कशाला हे असं तसं लव्ह मॅरेज ठीक आणि आहे तुझ्या तू- मम्मीचं नव्हता असं काय? हा मम्मीचं माझं काय नव्हता. मम्मी माझी शांत आहे. फक्त एवढंच त्यांच्या मम्मीचा विषय होता कशाला काय गरज आहे का करायची लव्ह मॅरेज, तुला कुठली पण मुलगी चांगली भेटेल हे ते विषय चाललेला. तेव्हा त्यांचे मम्मी पप्पा आले होते घरी, बोलणं बिलणं झालं, तेव्हा त्यांनी मला बघितली. नंतर मग ते सगळे असे शांत झाले, सगळी फॅमिली बिमिली 2 फॅमिली बसल्या समोर. आम्ही बघायला आलो होतो ना हिला पहिल्यांदा, तेव्हा ही असं दरवाजाच्या कोपऱ्यातून बघत होती. तेव्हा हिला समोर उभा केला होता, विचारपूस झालं होतं, शिकते काय करते, सगळा पण विचारपूस केली. सगळं काय एकदम मस्त पण झालं. एवढं आमच्या फॅमिलीने आम्हाला त्रास तर बिलकुलच फॅमिली त्रास देण्याचं म्हणजे आता आम्ही दोघे पण एज मध्ये होतो, तर लग्नाचे विषय तर दोघांचे पण चालले होते. तर मग त्याच्यामध्येच असा एक विषय निघाला की म्हणजे तुमच्या पसंतीचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघून घ्या. असं म्हणजे ते कसं असतो म्हणजे थोडासा चूचू झाला होता यांच्या घर माझ्या घर जेव्हा बघितलं ना ते कारण एकमेकांना, बघितलं पण तेव्हा झालं. नव्हतं. आणि तुम्ही शिकायला जातो की काय कराल, त्यांना असं वाटलेलं कोणतरी असेच असतील दोघं जण. पण जेव्हा ते म्हणजे दोन्ही फॅमिली दोघांना एकत्र बघितली ना तेव्हा ते एकदम शांत झाली दोन्ही फॅमिली. किती नातेवाईक निघाले, खूप नातेवाईक निघाले. म्हणजे तुम्ही इकडचे, मग तुमचं हे ओळखीचं, मग ते, मग माझे पप्पा तुमची इकडचे, हा मी ओळखतो, मग त्यांच्याशी ते म्हणजे बोलण्यामध्ये मग ते एकदम मिक्स झाले, दोन्ही फॅमिली मिक्स झाले. झालं होतं यांचा पण जॉब लागला, लगेच जॉब पण लागला. आम्हाला म्हणजे देवाने पण खूप सपोर्ट केला असं आम्ही सांगू शकतो. म्हणजे माझ्या पप्पांच्या मनात हे बसले होते जेव्हा हे भेटायला गेले तेव्हा त्यांना आवडले होते, असा विषय होता. नंतर मग माझे पप्पा पण यांना लगेच जॉब पण लागला, लगेच जॉबला पण जायला लागले हे. आणि आपण नंतर जॉबला जायला लागले तर मग त्यांनी स्वतःचे पैसे म्हणजे आता तिलक सेरेमनी झाली, याचे सगळे गिफ्ट, सोन्याचे वस्तू, मोबाईल, सगळं काही यांनीच दिलेलं आहे मला. म्हणजे बाकी कोणीच नाही. म्हणजे पप्पानी असं एक चॅलेंज ठेवलेलं आहे यांच्यासमोर की जे काय आहे तुझ्या बायकोला तूच करून दाखव तरच मी म्हणजे करेल तुझं लग्न. यांनी केलं, सगळं काय केलं. नंतर मग ते सगळं बोलणी लगेच टायमावर तिलक सेरेमनीची डेट ठरली. घरी आलो होतो पहिल्यांदा त्यांची पण घरातल्यांना पण सांगितलं. घरातले पण थोडे हे झालते का बाबा कसा काय कसे असेल कसे काय. यांचे घरातले पण येऊन गेले, बघून गेले सगळं काय. तुमची पण घरी आले होते आमच्या घर बघायला. आमची पण पूर्ण फॅमिली यांच्या घरी गेली. पहिली गोष्ट माझ्या बाबाने खाली थोडासा हे केलं, कशाला लव्ह मॅरेज कशाला, आजपर्यंत आमच्या मुली कोणी केलं नाही असं काय विषय चालला होता त्यांचा. तर मग पप्पानी पण केला, पप्पालाच आवडलं होतं तर पप्पाने काय मला जास्त बोलून दिलं. त्यांनी हा बाबा ठीक आहे असू दे माझी पोरगी, तो विषय झाला. मग एकदाचा तो ठरला, एकदाच झाला. फॅमिलीने आम्हाला जास्त सपोर्ट केला, म्हणजे या गोष्टीत खूप सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे यांचे इकडचे पण तिकडचे सगळे बोलत होते का कशाला का पण यांची मम्मी पप्पा ठाम राहिले आणि माझे मम्मी पप्पा पण खूप ठाम राहिले का बाबा आपण करूनच टाकू, जाऊ दे. जोडा चांगला आहे, सगळा काय चांगला आहे, म्हणजे सगळा काय चांगला आहे. ती स्वतःच्या पायावर उभी, हा स्वतःच्या पायावर उभा आहे, तर मग काय टेन्शन आहे, करून टाकू ना. असं केलेलं चालेल, टेन्शन म्हणजे असं केलेलं टेन्शन नाही होतं. असं आमच्या घरातल्यांना पण असं म्हणजे प्राऊड फील झालं का बरं पोरांनी चांगला गेला असं काय विषय. तर मग त्यानंतर मग जमलं. मग ते आता म्हणजे जे रिच्युअल्स आहेत ते रिच्युअल्स प्रमाणेच आमचं सगळं अरेंज मॅरेज जसं होतो, मुलगी बघण्यापासून तर लग्नापर्यंत ते घरी येईपर्यंत सगळे रिच्युअल्स जसे करतात तसेच करतो. जसं लव्ह मॅरेज मध्ये थोडक्यात मोडक्यात काहीच नाही. जसे सगळे करणार आहेत तसंच करणार. म्हणजे लव्ह मॅरेज कसं तरी पटकन, आमचं लव्ह अरेंज मॅरेज हा असं पण सगळं. म्हणून तुम्ही बोलतात का लव्ह स्टोरी सांगा, पण आमच्या लव्ह स्टोरीला काय अर्थच नाही. एवढी काय मोठी नाहीये, शॉर्ट लव्ह स्टोरी. म्हणजे फक्त आपली जे असतात ओळखीची, म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं का ओळखीनुसार मुलगा येतोय बघायला. पण आमची ऑलरेडी ओळख होती, फक्त नॉर्मल आमची ओळख होती. पण हे कॉलेज वाले प्रपोज हे ते आमचं झालं अजिबातच नाही. आम्ही फ्रेंड्स मध्ये राहायचो, एकदम चिल मध्ये राहायचो. म्हणजे आमचा लव्ह स्टोरी बद्दल एवढा काही नाहीच आहे. म्हणजे बोलतात ना लव्ह आहे, कॉलेजमध्ये भेटलो, प्रपोज केला, इकडे तिकडे भेटलो, इकडे तिकडेची गरज आम्हाला लागलीच नाही.
म्हणजे आम्ही एकमेकाच्या नशिबातच होतो, अशीच गोष्ट झालेली आहे की पूर्णपणे म्हणजे बोलतात ना, नशिबात असतो ते होतो, तशीच गोष्ट नाही. आम्हाला घरातल्याने त्रास दिला नाही, म्हणजे कुठल्या गोष्टीचं रडायला लागला अजिबात नाही आम्हाला, कोणत्याच गोष्टीसाठी आम्हाला म्हणजे वगैरे तर आलंच नाही. हा म्हणजे आणि फॅमिलीने पण आम्हाला खूप सपोर्ट केला, त्यामुळेच आज तुम्ही आम्हाला इथे बघू शकतात. हा अशीच गोष्ट. दिवाळीनंतरच समजा की आमचा साखरपुडा होणार आहे आणि 1 महिन्यात आमचा लगेच मग लग्न होणार आहे असं. लव्ह स्टोरी म्हणजे आमचं कसं झालं माहिती का, लव्ह स्टोरी. म्हणजे आमचं कसं झालं की आमचं फटाफट भेटलो, फटाफट बोलणं झालं, फटाफट झालं आणि फटाफट तिला सेरेमनी पण झाली, अशी गोष्ट आली आमचं. सगळ्या गोष्टी लवकर झाल्या. आमचं लवकर झालं. हा फर्स्ट ब्लॉग आहे, हे अजिबात मानत नव्हते ब्लॉगसाठी, मी यांना कसं तरी मानवलंय की बरं करा, सगळ्यांना आवडतो आपण सगळे, म्हणजे डिमांड मुले करतात. पब्लिक आम्हाला खूप सपोर्ट करते, खूपच सपोर्ट करते आम्हाला. म्हणजे आमचा अकाउंट एवढा यांचा होता रिच, पण माझं नव्हतं, पण मला खूप तुम्ही लोक प्रेम देत आहेत आणि यांना सुद्धा, म्हणजे आमच्या दोघांना खूप प्रेम आहे तुमचा. असे म्हणजे वाईट कमेंट नाही, काय नाही, तुमचं काहीच नाही. म्हणजे तुम्ही खरंच समोर खूप आशीर्वाद देत आहेत आम्हाला, तुम्हाला खूप आवडतो. मी येता मला खरंच समजला, म्हणजे असे कोण जेलस असतो ना, कोण की बाबा यांचं काय आहे, असं आहे का तसं. मला आजपर्यंत एक पण कमेंट आला नाही तुमचं, म्हणजे कोणाचं की असं काय आहे, यांचं काय नाही. सगळी जणं बोलतात का देवाला म्हणजे आम्ही ब्लेस करतो की तुम्ही दोघं खूप चांगले राहा, असं म्हणजे खूपच चांगलं बोलतात तुम्ही लोक. तर असाच प्रेम देत राहा, जे देवाची खूप कृपा आहे आमच्यावरती. आणि मेन गोष्ट आमची फॅमिली खूप चांगली, खूप म्हणजे खूप चांगली. म्हणजे मी एक मुलगी असून म्हणजे मला इकडची फॅमिली पण खूप चांगली आहे, तिकडची फॅमिली म्हणजे मला दोन्ही फॅमिली खूप सपोर्ट करतात, खूप म्हणजे खूप. दोन्ही मम्मी पप्पा, सासू सासरे मला आलेच नाही, दोन्ही मम्मी पप्पा खूप चांगले. फक्त आता तुम्ही पण जसा प्रेम आता देत चालल्या तसेच तुम्ही द्या. खाना चालू झाला आता, इथे तर पोटाला भूक लागली असेल. आता लागणारच नाही, एवढं बोललो ना आपण कधीपासून. मीच बोलली, तुम्ही काय बोलले? तुला भूक लागली, तुला बघून मला भूक लागली. हा, मग पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चलो बाय.